सिंह राशी 19 ऑगस्ट 2026 आता तुमची वेळ सुरू होणार. मंडळी, सिंह राशीच्या लोकांना जर तुमची रास सिंह असेल तर आजचा संदेश अगदी शेवटपर्यंत ऐका. कारण 19 ऑगस्ट 2026 हा दिवस तुमच्यासाठी अनेक बाबत महत्त्वाचा ठरू शकतो. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात एकच विचार सुरू असेल, मी इतकी मेहनत करतोय पण माझ्या आयुष्यात बदल कधी होणार? ज्यांनी माझी किंमत केली नाही त्यांना माझी ताकद कधी समजणार? माझ्या हातात आलेली संधी पुन्हा निघून तर जाणार नाही ना? मंडळी, आता परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची वेळ आली आहे. कारण या काळात तुमच्या राशीशी संबंधित काही ग्रहस्थिती बदलत आहे. 17 ऑगस्टला सूर्य सिंह राशीत प्रवेश केल्याचे ज्योतिषीय गणनेत नमूद आहे. त्यामुळे सिंह राशीसाठी हा काळ आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि स्वतःच्या निर्णयाकडे लक्ष देण्याचा मानला जातो. पण आज तुम्हाला मिळणारी प्रत्येक संधी स्वीकारण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. संधी मोठी असली तरी निर्णय योग्य असणं त्याहूनही महत्त्वाचं आहे. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या पैशामध्ये काय बदल होऊ शकतो, नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल का, व्यवसायात फायदा होईल का, आणि ज्यांनी तुमच्याशी संबंध तोडले आहेत ते पुन्हा संपर्क करतील का, कुटुंबामध्ये कोणती आनंदाची बातमी येऊ शकते, आणि सर्वात महत्त्वाचं, सिंह राशीच्या लोकांनी या काळात कोणती एक चूक अजिबात करू नये. चला तर मग सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दिव्य चैतन्य आपल्या चॅनलवर स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळींनो, कमेंट केलं, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिंह रास म्हणजे आत्मविश्वास, नेतृत्व आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी रास. पण गेल्या काही काळात तुम्हाला कदाचित असं जाणवलं असेल की तुमच्या मेहनतीला अपेक्षित परिणाम मिळत नाही. कधी काम अडतं, कधी पैशाची अडचण येते, कधी जवळची व्यक्ती गैरसमज करून घेते, तर कधी स्वतःच्या निर्णयावरच शंका येते. मंडळी, आता स्वतःवरचा विश्वास परत मिळवण्याची वेळ आहे. 19 ऑगस्टच्या आसपासच्या ग्रहस्थितीबाबत उपलब्ध ज्योतिषीय माहिती सिंह राशीसाठी काम आणि आर्थिक बाबत प्रगतीच्या शक्यता नमूद केल्या आहेत. मुनघाई न करता प्रत्येक संधीचा विचार करा. सिंह राशीच्या मंडळीनं आर्थिक बाबत येणारा काळ पूर्णपणे नकारात्मक दिसत नाही. तुमच्या उत्पन्नाचा एखादा जुना मार्ग पुन्हा सक्रिय होऊ शकतो. थांबलेले पैसे मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्याची वेळ आहे. एखादं काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे पैसे मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. पण एक महत्त्वाची सूचना, पैसा येतो म्हणून खर्च वाढू नका. नवीन वस्तू, अनावश्यक खरेदी किंवा केवळ दिखाव्यासाठी खर्च करण्यापेक्षा बचतीकडे लक्ष द्या. कारण पैसा कमवण्या इतकाच तो टिकणंही महत्त्वाचं आहे. नोकरी करणाऱ्यांना, सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या कामाकडे वरिष्ठ व्यक्तींचं लक्ष जाऊ शकतं. तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते. सुरुवातीला ती जबाबदारी तुम्हाला ओझ्यासारखी वाटेल, पण त्याच कामातून तुमची क्षमता सिद्ध होऊ शकते. म्हणून काम मिळेल की हे माझं काम नाही असं म्हणण्यापेक्षा यातून मी स्वतःला सिद्ध करू शकतो का असं विचार करा. तुमच्या कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना, सिंह राशीच्या मंडळीसाठी ग्राहकांशी संबंधित महत्त्वाचं ठरेल. जुन्या ग्राहकाकडून पुन्हा काम मिळू शकतं. जुन्या ओळखीमधून नवीन संधी येऊ शकते. तुमची कामाची शिफारस एखादी व्यक्ती दुसऱ्याला करू शकते. पण व्यवसाय वाढवताना सर्व पैसा एकाच ठिकाणी गुंतवू नका. प्रत्येक व्यवहाराची माहिती व्यवस्थितरित्या तपासा आणि कोणत्याही व्यक्तीच्या गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. सिंह राशीच्या मंडळींनो, हा मुद्दा खास लक्षात ठेवा. तुम्ही ज्या व्यक्तीकडून संपर्काची अपेक्षा सोडली आहे ना, त्या व्यक्तीकडून अचानक फोन किंवा संदेश येऊ शकतो. ही व्यक्ती जुना मित्र असू शकतो, जुना सहकारी असू शकतो, किंवा एखाद्या जुन्या कामाशी संबंधित एक व्यक्ती असू शकतो. पण फोन आला म्हणून लगेच भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आधी समोरच्या व्यक्तीचा हेतू समजून घ्या. कधी कधी भूतकाळातील व्यक्ती पुन्हा येते ती नवीन सुरुवात करण्यासाठी, आणि कधी कधी फक्त जुनी परीक्षा पुन्हा घेण्यासाठी. घरातील एखाद्या विषयामुळे तुमच्या मनावर ताण असेल तर तो हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळू शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरू शकतो. मात्र तुमच्या बोलण्यातील कठोरपणा कमी करा. सिंह राशीच्या लोकांमध्ये स्वतःचं म्हणणं ठामपणे मांडण्याची ताकद असते. ही ताकद चांगली आहे, पण तीच ताकद कधी कधी हट्टीपणासारखी दिसू शकते. म्हणून आज एक गोष्ट करा,
समोरच्याचं बोलणं पूर्णपणे ऐका. प्रेम संबंधामध्ये असलेल्या सिंह राशीच्या लोकांनी संशयापासून दूर राहावं. समोरची व्यक्ती उशीर बोलेल म्हणून लगेच निष्कर्ष काढू नका. एखाद्या छोट्या गैरसमजाला मोठं रूप देऊ नका. तुमच्या नात्यात संवाद महत्त्वाचा आहे. तुमच्या मनात जे काय ते शांतपणे समोरच्या व्यक्तीला सांगा. रागात बोललेले शब्द नात्याला जास्त दुखवतात. म्हणून या काळात प्रेमापेक्षा अहंकार मोठा होऊ देऊ नका. तर मंडळीनं, विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सिंह राशीच्या मंडळीसाठी कुटुंबामध्ये चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. एखादा नवीन प्रस्ताव येऊ शकतो. ओळखीच्या व्यक्तीमार्फत संबंधाची चर्चा देखील होऊ शकते. पण लग्नाचा निर्णय फक्त बाह्य रूप किंवा आर्थिक स्थिती पाहून घेऊ नका. स्वभाव, विचार आणि कुटुंब परस्पर समजून यांना महत्त्व द्या. कारण विवाह हा एक दिवसाचा निर्णय नसून आयुष्यभराचा संबंध आहे. सिंह राशीचे विद्यार्थी असाल तर आता अभ्यासामध्ये सातत्य आणण्याची वेळ आहे. तुमच्याकडे क्षमता आहे, पण क्षमता असूनही जर लक्ष विचलित झालं तर अनपेक्षित परिणाम मिळणार नाही. मोबाईलचा अनावश्यक वापर कमी करा. अभ्यासाचं वेळापत्रक तयार करा. दररोज थोडं का होईना पण सातत्याने अभ्यास करा. तुमच्या यशाचा सर्वात मोठा शत्रू दुसरा कुणी नाही, तो म्हणजे स्वतःची टाळाटाळ. मंडळीनं, तुमच्या मनात एक अशी इच्छा आहे जी तुम्ही फार कमी लोकांना सांगितले. कोणाला स्वतःचं घर द्यायचं आहे किंवा घ्यायचं आहे, कोणाला नोकरीत मोठं पद मिळायचं आहे, कोणाला व्यवसाय वाढवायचा आहे, कोणाला कर्जातून बाहेर पडायचं आहे, कोणाला एखाद्या व्यक्तीसोबत पुन्हा संबंध जोडायचा आहे. आज त्या इच्छा लगेच पूर्तता होईल असं निश्चित सांगता येणार नाही, पण त्या दिशेने पुढे जाण्यासाठी योग्य विचार मिळू शकतो. आणि मंडळी, मोठ्या बदलाची सुरुवात अनेकदा छोट्या निर्णयातूनच होते. तुमच्या आसपास प्रत्येकजण तुमच्यासाठी वाईट आहे असं नाही, पण प्रत्येक व्यक्तीला तुमच्या आयुष्याची संपूर्ण माहिती देण्याची गरजही नाही. तुमच्या नवीन योजना, तुमची आर्थिक स्थिती, तुमची व्यवसायातील पुढची पावलं किंवा कुटुंबातील वैयक्तिक गोष्टी सगळ्यांशी शेअर करू नका. तुमचं काम जितकं शांतपणे पुढे जाईल तितकं चांगलं. तुमच्या यशाची घोषणा करण्यापेक्षा तुमचं यश दाखवणं अधिक प्रभावी असेल. कामाच्या धावपळीत स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्षित करू नका. झोप पूर्ण घ्या, वेळेवर जेवण करा, पुरेसे पाणी प्या, अतिताण टाळा. काही अनावश्यक म्हणजेच की आरोग्यविषयक त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. राशी भविष्य हे श्रद्धा आणि पारंपरिक ज्योतिष मार्गदर्शनाच्या स्वरूपात घ्या. आरोग्याचा प्रश्न असल्यास वैद्यकीय सल्ला सर्वात महत्त्वाचा आहे. या काळात कामानिमित्त किंवा कुटुंबामुळे अचानक प्रवास होऊ शकतो. प्रवास लहान असो किंवा मोठा, निर्णय घेण्यापूर्वी आवश्यक काळजीपूर्वक घ्या. आणि हो, निघण्यापूर्वी आवश्यक कागदपत्र आणि वस्तू तपासा. वाहन चालवत असाल तर वेळेवर नियंत्रण ठेवा. घाईमुळे छोट्या गोष्टी मोठ्या समस्या बनू शकतात, म्हणून सावधपणे प्रवास टाळा. जमीन, घर किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहार करत असल्यास तर विशेष काळजी घ्या. फक्त कुणीतरी सांगितलं म्हणून निर्णय घेऊ नका. कागदपत्र तपासा. आवश्यक असल्यास तज्ज्ञाचा सल्ला घ्या. मोठी गुंतवणूक करण्याआधी आर्थिक क्षमता तपासा, कारण योग्य वेळेचा निर्णय तुम्हाला पुढे नेतो, पण घाईचा निर्णय अनेक वर्षाचा त्रास देऊ शकतो. मंडळी, सध्या श्रावणचा पवित्र काळ सुरू आहे. या काळात श्रद्धेने भगवान शिवाचं स्मरण करा. शक्य असल्यास शिवलिंगावर जल अर्पण करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा शांतपणे जप करा. पण देवाकडे फक्त पैसा आणि संपत्ती मागण्यापेक्षा योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मागा. मनाला शांतता मिळावी अशी प्रार्थना करा, कारण मन शांत असेल तर कठीण परिस्थिती योग्य मार्ग दिसतो. मंडळी, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. अहंकारामुळे योग्य व्यक्ती गमवू नका. कोणी तुमच्याशी मतभेद केला म्हणून त्या व्यक्तीला कायमचं दूर करू नका. कोणी तुमच्या चुका दाखवल्या तर त्याचा विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचं, रागाच्या भरात नोकरी सोडणे, व्यवसायाचा मोठा निर्णय घेणे किंवा नातं तोडणे टाळा. एक दिवसाचा राग अनेक वर्षाचा पश्चाताप देऊ शकतो. कोणी तुम्हाला सांगितलं थोडे पैसे लावा आणि मोठा फायदा मिळावा तर लगेच विश्वास ठेवू नका. कोणती गुंतवणूक करण्यापूर्वी माहिती तपासा, कागदपत्र वाचा, जोखीम समजून घ्या आणि गरज असल्यास आर्थिक तज्ज्ञाचा सल्ला घ्या. तुमची कमाई तुमच्या मेहनतीची आहे, पण जपणं ही तुमची जबाबदारी. आता सर्वात महत्त्वाचा भाग, 19 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी नव्या दिशेने जाऊ शकतात. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी, व्यवसायात नवीन ग्राहक, आर्थिक बाबत नवीन मार्ग, कुटुंबामध्ये एखादी आनंदाची बातमी किंवा तुमच्या स्वतःच्या आयुष्याबाबत घेतलेला मोठा निर्णय. यापैकी काहीतरी तुमच्या पुढच्या काळाची दिशा बदलू शकतो. बदल नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. कधी तो एका फोनमधून येतो, कधी एका भेटीतून, कधी एका संधीतून, कधी
आणि कधी फक्त एका निर्णयातून. 19 ऑगस्ट नंतर तुमचं आयुष्य पूर्णपणे चेंज होणार आहे. सिंह राशीच्या मंडळीनं, तुम्ही आत्तापर्यंत खूप काही सहन केलं असेल. काही लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नसेल, काहींनी तुमची किंमत केली नसेल, काही संधी तुमच्या हातातून निघून गेल्या असतील. पण लक्षात ठेवा, उशीर म्हणजे शेवट नाही. कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवत नाही, कारण की पुढे जाण्याआधी आपल्याला तयार करण्याची गरज असते. म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नका. तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमची वेळ वेगळी आहे आणि तुमची ओळख तुमच्या परिस्थितीतून नाही तर तुमच्या प्रयत्नाशी निर्माण होणार आहे. मंडळी, 19 ऑगस्ट 2026 रोजी तुमच्या आयुष्यात चमत्कार होईल असं मी अंधपणे सांगणार नाही, पण हा काळ तुम्हाला एक महत्त्वाची दिशा दाखवू शकतो. तुम्हाला कोणावरही विश्वास ठेवायचा, कुठे थांबायचं, कुठे पुढे जायचं आणि तुम्ही कोणती संधी हातातून जाऊन द्यायची नाही हे ओळखण्याची वेळ आहे. म्हणून आज एक संकल्प करा, मी माझ्या मेहनतीवर विश्वास ठेवेन, मी माझ्या रागाच्या भरात निर्णय घेणार नाही, मी चुकीच्या लोकांपासून स्वतःचं रक्षण करेन, मी योग्य संधी ओळखेन आणि माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. सिंह राशीच्या मंडळींनो, जर हा संदेश तुमच्या मनाला थोडा जरी भिडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हर हर महादेव नक्की लिहा आणि भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.